नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं आत्तापर्यंत ऐश्वर्याने रणदिवेंना खूपच जास्त त्रास दिलेला आहे। त्यांना पूर्णपणे रस्त्यावरती आणण्याची तयारी ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांनी सुद्धा केलेली असते। म्हणजे इथे सगळ्यात आधी तर आजीला हाताशी धरून ऐश्वर्याने रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर पळवले। त्यानंतर प्रेक्षकांनो, नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी मसाल्याचा त्यांनी आपली जमापुंजी, दागिने, पैसे सगळे जमा केलेले असतात। ते सुद्धा मास्कमॅन लुबाडून घेऊन जातो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, त्याच्यामधूनही सगळे रणदिवे ऋषिकेश, सारंग, सौमित्र, जानकी, अवंतिका सगळेजण 2-3 दिवस काबाड कष्ट करतात आणि जे काही पैसे मिळवतात त्याच्यातून फराळाचं सामान खरेदी करून इथे आता फराळाचा बिझनेस केला जातो। तो मार्केटमध्ये विकायला जातात, त्याचा स्टॉल लावतात। पण तिथे ऐश्वर्या आपली गुंड माणसं घेऊन येते आणि संपूर्ण जो काही त्यांचा माल असतो, फराळ असतं, ते सगळं उद्ध्वस्त करून टाकते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते, कसं वाटलं तुम्हाला? तेव्हा जानकी विचारते, हे सगळं तू केलंस ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो मीच। जिथे तू तिथे मी, तू सगळं चांगलं करायला जा, मी सगळं उद्ध्वस्त करणार। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा हे रणदिवे रस्त्यावरती आले पाहिजे। काही झालं तरीसुद्धा त्यांची ही दिवाळी व्यवस्थित साजरी नाही झाली पाहिजे, असं तिने ठरवलेलं असतं। आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने गुंड माणसं बोलावून त्यांचा संपूर्ण माल रस्त्यावरती फेकून द्यायला सांगितलेला असतो। पण तेव्हा त्या क्षणी जी काही अवस्था रणदिवे कुटुंबाच्या मनाची झालेली असते, ती अवस्था जानकी बोलून दाखवते। ती म्हणते की तू ज्या पद्धतीने आम्हाला त्रास देतेस, माझ्या कुटुंबाला त्रास देतेस, माझ्या मनातून फक्त तुझ्यासाठी शिव्याशापच निघतील गं, काही चांगलं तर निघणार नाही। आणि तेव्हा आता तिच्या मनातून ऐश्वर्यासाठी नक्कीच श्रापच निघाला असेल। जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुझं कधीही चांगलं होणार नाही। तू जर आम्हाला असाच त्रास देत राहिलीस ना, तर शेवटी तू एकटीच पडशील आणि ज्या पैशाच्या माजावरती तू जो काही हा माज करतेस ना आमच्या समोर, तो पैसासुद्धा तुझ्याकडे उरणार नाही। पैसा पैसा करशील, पण तुझ्याकडे काहीसुद्धा राहणार नाही, असं आता इथे जानकी ऐश्वर्याला म्हणते। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता रणदिवेंना लुबाडणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था बिकट झालेली असते। ऐश्वर्याजवळ जी काही संपत्ती, पैसा तिने लुबाडलेला असतो, तो संपूर्णपणे जळून खाक झालेला असतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या भिकारी झालेली असते। तिला आता भीक मागताना रणदिवे रस्त्यावरती बघत असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं काही हातातून निसटून गेलेलं असतं। तरीसुद्धा आशेचा किरण म्हणून इथे सारंगकडे काही लोक ऑर्डरसाठी आलेले असतात आणि इथे फराळाची खूप मोठी ऑर्डर रणदिवेंना मिळालेली असते। जी इथे रील व्हायरल करण्यात आलेली असते, ती रील आता इतकी व्हायरल झालेली असते की लोक रणदिवेंचा ॲड्रेस शोधत त्यांच्याकडे फराळाची ऑर्डर देण्यासाठी येत असतात। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि तिचं रणदिवे कुटुंब फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत इथे आता आपलं गोकुळ, आपलं घर, आशीर्वाद बंगला वाचवतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि त्याचबरोबर रणदिवे कुटुंब यांनी फराळ बनवून विकायचं ठरवलेलं असतं, जेणेकरून आता रणदिवेंची दिवाळी ही उत्तम पद्धतीने साजरी होईल। पण प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने गुंड लोकांना बोलावून त्यांचे पैसे लुबाडलेले असतात आणि संपूर्ण त्यांचा जो काही फराळ असतो रस्त्यावरती फेकून दिलेला असतो। त्यामुळे हातामध्ये त्यांच्या काही उरत नाही। ते निराश होऊन घरी येतात। नाना, सुमित्रा सगळेजण विचारतात की काय झालं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्याच्या गुंडांनी होतं नव्हतं तेवढं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं। तेव्हा इथे नाना म्हणतात की चला आपण तिच्या विरोधात गुन्हा दाखल करूया। पण इथे ऋषिकेश म्हणतो, आपल्याला तसं करता येणार नाही, कारण आपल्याकडे ऐश्वर्याच्या विरोधात पुरावा नाही आहे। मग काय करायचं? आपण तिचा अन्याय असा सहनच करत राहायचं का? आणि याचा सगळा दोष सुमित्रा आता नाही नाही म्हणता लताला देत असते, म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय। जेव्हापासून आमच्या घरामध्ये आली आहेस ना, तेव्हापासून आमचं घर उद्ध्वस्त होत चाललंय। जानकीकडे बघून आम्हाला काही बोलता येत नाही आहे, पण तुझ्यामुळे इथे तुझ्या मुलीचा आणि आमचा
सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त होतोय, असं सुमित्रा आता लताला म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूप निराश झालेली असते. त्याच्यातूनच ती आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे मास्कमॅन, ऐश्वर्या आणि माया हे तिघेजणं तिला काही सफल होऊ देत नसतात. त्यानंतर इथे जानकी म्हणत असते की आई, आपण सगळं काही नीट करू. तेव्हा सुमित्रा म्हणते, आता कशासाठी खोटी आशा लावतेस? आता ह्याच्यानंतर सुद्धा अजून काय नीट करणार आहेस तू? तेव्हा तिथे आता ओवी येते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अगं दिवाळीच्या दिवशी जेवढा बनवला होता तेवढा फराळ तुम्ही विकायला घेऊन गेलात. आता काही उरलेलं नाही आहे आपल्याकडे. अजून किती आणि काय काय उद्ध्वस्त करणार आहात तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवी येते आणि म्हणते, म्हणजे यावेळी आपण दिवाळी साजरी नाही करायची का? आई सांग ना, यावेळीसुद्धा दिवाळी साजरी नाही होणार का? तुला माहिती आहे ना, गेल्या वर्षीसुद्धा आपण दुसरीकडे राहायला गेलो होतो. तेव्हासुद्धा तिथे मला मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता आली नव्हती आणि ह्या वेळेलासुद्धा तेच. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्यामुळे माझ्या मुलीच्या वाट्याला जे काही दुःख आलं आहे ना, त्या दुःखाची परतफेड मी नक्की करणार. त्या ऐश्वर्याला नक्की धडा शिकवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, ओवी बाळा, आपण दिवाळी साजरी करू, तू नको काळजी करू. जानकी म्हणत असते, ओवी बेटा, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. सारंग म्हणत असतो की ओवी, आपण दिवाळी साजरी करायची आणि तीसुद्धा फटाके वगैरे लावून कंदीलसुद्धा बनवायचा. आपण दरवर्षीप्रमाणे दिवाळी साजरी होणार, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ओवीला सगळेजणं आता आशा लावण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून तिला वाईट वाटू नये. पण इथे सगळेजणं टेन्शनमध्येच असतात. जानकी सरळ निघते आणि आपल्या रूममध्ये जाते. ती आता काहीच बोलत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालं? जानकी म्हणते, ऋषिकेश, अजून मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. चांगलं करायला जाते पण सगळं वाईट होतं. आता बघा ना, आई जरी काही बोलत नसल्या तरीसुद्धा आईनं हेच वाटतं ना की माझ्यामुळे हे सगळं होतं आहे, माझ्या आईमुळे होतं आहे. कारण बघा ना, आई माझ्या आईजवळ बोलत नाही. त्यानंतरला आईंना असं वाटतंय की मी माझ्या आईसाठी प्रॉपर्टीचे पेपर, खरे प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनला दिले. खरं तर ते पेपर कुणी एक्सचेंज केलेत मलाच माहिती नाही आहे. त्यानंतर दागिने सवयीप्रमाणे कपाटामध्येच ठेवले होते. आता मला काय माहिती कपाटामधून कुणी ते दागिने चोरेल म्हणून. आपल्या घरातली लोकं कुणी जाऊन चोऱ्यामाऱ्या करतात का? एकतर ते ऐश्वर्या इथे नाही आहे. मला काय माहिती आता ऐश्वर्या नसतानासुद्धा मास्कमॅन येऊन चोरी करून जाईल. एक गोष्ट मला कळत नाही आहे, तो मास्कमॅन घरामध्ये आलाच कसा? दरवाजा तर बंद असेल ना, मग तो कसा काय घरामध्ये आला? त्याने कशी चोरी केली? मला खरंच काही कळत नाही आहे ऋषिकेश. बरं, त्यातूनसुद्धा मी सगळं नीट करायला जाते पण सगळं चुकीचंच घडतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं हे सगळं तुझ्यामुळे घडतच नाही आहे. हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे आणि त्या मास्कमॅनमुळे घडतं आहे. या सगळ्यात तुझी अशी काहीसुद्धा चुकी नाही आहे. असा धीर आता ऋषिकेश जानकीला देत असतो. पण तरीसुद्धा जानकीला त्या गोष्टीचं वाईटच वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आशेचा एक नवा किरण बनून आता दोन लोक रणदिवेंच्या इथे आलेले असतात. सारंगला ते भेटतात आणि सांगतात की आम्हाला खूप मोठी ऑर्डर हवी आहे फराळाची. तेव्हा सारंगला खूपच जास्त आनंद होतो. ते म्हणतात की तुमची रील जी खूपच जास्त व्हायरल झाले त्याच्यावरून आम्हाला कळलं की तुम्ही इथे फराळ बनवून विकता म्हणून आणि ऑर्डरसुद्धा घेता. तेव्हा तुम्ही आमची फराळाची ऑर्डर घेणार का? तेव्हा इथे सारंग म्हणतो, चला तुम्ही घरामध्ये चला. आणि जानकीला म्हणतो की वहिनी अगं हे बघ, यांना खूप मोठी फराळाची ऑर्डर पूर्ण करून हवे, त्यांना ही ऑर्डर आपल्याला द्यायची आहे. तेव्हा जानकीला खूप छान वाटतं. पण जानकी म्हणते, तुम्ही खरोखर आमच्याकडून संपूर्ण ऑर्डर घ्याल ना? तेव्हा ते लोक म्हणतात की आम्हाला संपूर्ण फराळ हवाच आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे. जानकीला भीती वाटते की इतका फराळ बनवल्यानंतर हे लोक तो घेतील की नाही. पण तरीसुद्धा इथे त्या लोकांनी आता ॲडव्हान्स पेमेंट केलेला असतो. जानकी म्हणते, आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट हवा आहे, तरच आम्ही संपूर्ण ऑर्डर पूर्ण करू शकतो. तेव्हा इथे आता चेक दिला जातो आणि ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतर जानकी लगेचच फराळाचं साहित्य आणून ऑर्डर पूर्ण करायला घेते. सगळे रणदिवे तिला साथ देण्यासाठी असतातच आणि तेव्हा इथे संपूर्ण ऑर्डर ही सकाळपर्यंत त्यांना पूर्ण करायची असते. जागून वगैरे पूर्ण ऑर्डर केल्यानंतर इथे पॅकिंग केली जाते. तेव्हा माया तिथे असल्यामुळे ती मास्कमॅनची माणूस आहे
आणि ती ऑर्डर खराब करण्याचा प्रयत्न करणारच असते. पण ह्या वेळेला जानकी खूपच जास्त सतर्क असते. जानकीने संपूर्ण ऑर्डर आपल्या रूममध्ये नेऊन ठेवलेली असते आणि त्यानंतरला जानकी तिथे स्वतः लक्ष ठेवण्यासाठी रात्रभर जागून बसते, जेणेकरून ती ऑर्डर कुणीही खराब करू शकणार नाही. ती रात्रभर आता दारामध्ये बसून असते, जेणेकरून कुणीही त्या ऑर्डरपर्यंत पोचणार नाही. आणि तेव्हा इथे सकाळी त्या लोकांना फोन करून आता त्यांची ऑर्डर त्यांना दिली जाते आणि संपूर्ण इथे पेमेंटचा चेक घेतला जातो. तेव्हा बरेचसे पैसे त्यांच्याकडे आलेले असतात आणि जी काही ओवीची शंका असते ती आता शंका दूर झालेली असते, कारण दिवाळी साजरी करण्यासाठी रणदिवेंकडे पुरेसे पैसे आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने जे काही आता पैसे लुबाडलेले असतात रणदिवेंच्या घराचा व्यवहार करून, मास्कमॅनने तिला इथे 10 कोटी रुपये दिलेले असतात आणि त्याच्यामधूनच तिने तिच्यासाठी दागिने खरेदी केलेले असतात. संपूर्ण घराला सजावट केलेली असते. तेव्हा इथे तिची आई येते आणि म्हणते की ऐश्वर्या, हे दागिने, हे पैसे, हे जे काही तू आता दागिने घालतेस ना, हे कुणाला तरी लुबाडल्याचे त्याच्या पैशाचे दागिने आहेत. याचा माज करू नकोस. अगं, इतकी नटली आहेस तू, इतका शृंगार केला आहेस, पण तो काय कामाचा? तुझ्याजवळ कोण आहे कोण दिवाळी साजरी करायला? अगं बघ जरा स्वतःकडे. त्या जानकीला लुबाडायला जातेस ना, त्या जानकीला हरवायला जातेस, पण आज इतकं कष्ट देऊनसुद्धा तू तिला, तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि तिचं सगळं काही हिरावून घेऊनसुद्धा, ओरबाडूनसुद्धा तुझ्याकडे काय आहे काय? तू एकटी आहेस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की मी एकटी आहे, पण माझ्याकडे पैसा आहे आणि त्यामुळे मी निदान आनंदात राहू शकते. ते रणदिवे दिवाळी साजरी करू शकणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते, जा आणि बघ त्यांच्याकडे, त्यांनी त्यांचं घर कसं उजळून ठेवलंय ते. त्यानंतर इथे ऐश्वर्या तिच्याकडे लक्ष न देता आता संपूर्ण घर सजवते आणि त्यानंतरला सगळीकडे दिवे लावत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या दिवे लावत असताना तिच्या साडीचा पदर एका दिव्यावरती पडतो आणि तिच्या पदराला आग लागते. ती जोरजोरात ओरडायला लागते. ती म्हणते, डॅडा लवकर इकडे या, डॅडा मला वाचवा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्याजवळ कुणीही नसतं. सयाजी विखे पाटीलसुद्धा बाहेर गेलेले असतात आणि कावेरीजवळ तर ऐश्वर्या बोलतच नसते. त्यानंतर इथे ऐश्वर्या संपूर्णपणे आता पदर जळायला येतो आणि ती आता धावत पळत घरामध्ये जात असते. तेव्हा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तिचा जळका पदर लागत असतो तिथे तिथे आग पेटत असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ती आपल्या रूममध्ये जाते आणि संपूर्ण साडी इथे खेचून बाजूला फेकून देते. तेव्हा पडद्यांना वगैरे आग लागत जाते आणि तिने लॉकरमध्ये, कपाटामध्ये जिथे पैसे ठेवलेले असतात, संपूर्ण रूमला आग लागल्यानंतर संपूर्ण रूम जळून आता खाक झालेली असते. त्यामुळे तिच्याकडे अजिबात पैसा उरत नाही. आणि तेव्हा ऐश्वर्याला आता कळतं, तिची आई आणि जानकी तिला म्हणालेली असते की एक दिवशी तुझ्या हातामध्ये काही उरणार नाही, तू पूर्णपणे एकटी पडशील, भिकारी होशील. आणि तसंच काहीसं तिच्याबरोबर झालेलं असतं. रस्त्यावरती उभं राहून मंदिराच्या बाजूला बसून ऐश्वर्या भीक मागत असते आणि लोक तिला भीकसुद्धा देत नसतात, कारण तिची कारस्थानं जी काही असतात ती खूपच जास्त वाईट असतात. तेव्हा रणदिवे आता मंदिरामध्ये गरीब लोकांना जे काही दानधर्म करत असतात, तेव्हा जानकी ऐश्वर्याला सुद्धा इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी देते आणि म्हणते की बघितलंस ना, माझ्याकडून माझं सगळं हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास म्हणून तुझ्या पदरात शेवटीला काय पडलं? शेवटीला भीक मागायला लागलीस ना. तेव्हा इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे इथे आता झोपेतून जागी होते, कारण प्रेक्षकांनो, ते ऐश्वर्याने बघितलेलं स्वप्न असतं. पण इथे आता लवकरच ते स्वप्न सत्यात उतरणार आहे, कारण ज्या पद्धतीने तिने रणदिवेंना, स्वतःच्या आईला जो काही त्रास दिलाय, त्यानंतरला ऐश्वर्याची अवस्था तर ती होणारच. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला आणि रणदिवे कुटुंबांना मोठमोठ्या फराळाच्या ऑर्डर्स मिळत असतात. एक मोठी ऑर्डर तर त्यांनी पूर्ण करून दिलेली असते. त्यानंतर त्यांची दिवाळी जोरात साजरी होत असते आणि इथे आता छान छान रील बनवून त्या व्हायरल केल्या जात असतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून फराळ घेण्याची इच्छा व्यक्त होत असते आणि त्यामुळे मोठमोठ्या ऑर्डर ह्या जानकीला मिळत असतात. फराळाच्या ऑर्डर करता करता ती जेवणाच्या ऑर्डर घ्यायला लागते. अशा पद्धतीने रणदिवे कुटुंबांनी इथे आता फूड इंडस्ट्रीमध्ये आता छान पद्धतीने पदार्पण केलेलं असतं आणि त्यामुळे इथे जास्तीत जास्त पैसा जानकीकडे आणि रणदिवे कुटुंबाकडे येत असतो. आणि इथे आता जानकी आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या ऑर्डरवरती बारीक लक्ष ठेवत असतात, जेणेकरून पुन्हा कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशा पद्धतीने इथे चांगला लाभ होत असल्यामुळे चांगले पैसे वाचत असतात
आणि त्यामुळेच इथे जानकी आपलं गोकुळ, आपलं घर हे लवकरात लवकर वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने कष्ट करता करता ती इथे रणदिवे कुटुंबाला तर आनंदी ठेवणारच, पण त्याच पद्धतीने आशीर्वाद बंगलाही वाचवणार. हे आता लवकरच शक्य होणार आहे.